व्हा. थँक्यू. हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच आम्ही इकडे आलो आहोत. एमएनएन चॅनल नाही तर सगळे न्यूज चॅनल, सगळे मीडिया हाऊसेस, त्या सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि हा माझा शब्द आहे. पण प्लीज तुम्हा सगळ्यांना थोडासा पेशन्स ठेवावा लागेल. पण का आपण कोणाची वाट बघतोय का? मॅडम जे उत्तर देण्यासाठी येणार होते ते सगळे आलेत. मग अजून काय राहिलंय? सायलेन्स. आज काय सगळ्यांनी बोलायचंच ठरवलंय? ऐकायचं कोणालाच नाही का? कधीपासून सांगतायत त्या थोडा वेळ थांबा म्हणून. सो प्लीज थोड्या वेळासाठी प्लीज. पण का? अजून कोणी येणार आहे का? केदार खांडेकरांच्या आई येणार आहेत का? आत्ता मी इथे काय बोललो? उत्तर मिळणार नाही एवढी घाई कशासाठी? हे बघा, मुळात ही कॉन्फरन्स कशासाठी आहे तर हा जो मुलगा इथे बसलेला आहे केदार, तो असं म्हणतोय की तो खांडेकर आहे. आणि आज इथे तेच कळणार आहे सगळ्यांना. कळणार नाही तर सिद्ध होणार आहे आणि तेही पुराव्यांसकट. पुराव्यासकट? म्हणजे हा खांडेकरांचा मुलगा नाहीये का? पुरावा दाखवायचा विषय काढून तुम्ही आमची उत्सुकता अजून वाढवली आहे. आले रिपोर्ट्स आले? हो. रिपोर्ट्स? हे कसले रिपोर्ट्स? DNA टेस्ट रिपोर्ट्स. ब्रेकिंग न्यूज. केदार खांडेकर यांच्या केसला एक नवीन वळण मिळालंय. केदार खांडेकर हाच दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे की कोणी घुसखोर, ते आज सिद्ध होणार आहे. आणि त्यासाठी आता आपल्या समोर त्यांच्या DNA टेस्टचा रिपोर्ट सादर केला जाणार आहे. आता आपल्याला कळेल की जी व्यक्ती आहे ती कोणी फ्रॉड तर नाहीये ना, किंवा मग खरंच खांडेकर आहे का? हे सगळं ह्यात आहे या रिपोर्ट्समध्ये. आणि हा रिपोर्ट आता स्वतः कौशिकी मॅडम ओपन करणार आहेत. सो प्लीज मॅम. काय का? बघ ना. कौशिकी खांडेकर स्वतः तो रिपोर्ट सगळ्या मीडिया समोर दाखवणार आहेत. आणि कौशिकी खांडेकर यांनी तो रिपोर्ट उघडलेला आहे. हा केदार खांडेकरांचा वारस असेल ना, तेवी मी खूप स्वप्न पाहिली आहेत माझ्या काव्याला त्या घरात सून म्हणून पाठवायची. काहीही कर आणि तो केदार त्यांचाच मुलगा निघू दे. काहीही झालं तरी तो केदार दयानंद रावांचा मुलगा असायला नको. मला माझ्या निशीच्या संपत्तीत कुणीही वाटेकरी नकोय.